नमस्कार मित्रांनो, हे आहे माझं शेत. माझ्या शेतामध्ये आम्ही ऊस लागवड केलेली आहे. आमचा ऊस फार मोठा झालेला आहे. आमच्या शेतात सीताफळचे झाडंसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता हे. त्यानंतर आमच्या इकडे हे आवळ्याचे झाड आहे. तुम्हाला आवळा तर माहीतच असेल. आवळा खूप गुण वैशिष्ट्य असते आवळ्यामध्ये. हे बघा, एवढं मोठं झाड आहे आवळ्याचं. खूप सारे असे आवळ्याचे झाडं आहे. ऊस आहे. ऊस आमचा 3 ते 3.5 एकर लावलेला आहे. आणि हे आहे सीताफळाचे झाड. तुम्ही सीताफळाचं पानसुद्धा बघू शकता. हे बघा, हे खूप मोठं झाड आहे आवळ्याचं. तुम्ही आवळ्याची पानं बघितलीच असेल. खूप छान असतात आणि हे हर एक पान एकदम ताजं आणि फ्रेश आहे. तुम्ही ऊस पण बघू शकता, एकदम छान. एका खोडाला बघा 4-5 हे आलेले आहे, खूप सारे असे धांडे ज्याला म्हणतात आपण. बघा, इथे माझे पप्पा जे असतात ना खते वगैरे ते बनवत असतात. तर बघू शकता, हे बनवलेलं खत आहे. याला आता मिक्स करावं लागते. यात सुद्धा आहे बनवलेलं. आणि हे जे अशा टाईपच्या नळ्या असते आणि पूर्ण हे खतं पुरण्याच्या शेताला आम्ही पुरवठा करत असतो. आता सध्या आमच्या शेतामध्ये हे असं जे साळ्या आहे ते लावणं चालू आहे. याच्या आधी हे असे जे तारं दिसत आहे तुम्हाला, हे करंटचे तारं झटका मशीनच्याद्वारे लावल्या गेलेले आहे. आणि त्यावर सारस, डुक्कर हे ते आलं नाही पाहिजे म्हणून हे साड्या अशा प्रकारच्या लावू शकता. अशा छान प्रकारे साड्या इकडे लावणं चालू आहे आमच्या शेतात. तुम्ही बघू शकता, आमचं शेत खूप सुंदर आहे आणि खूप मोठं सुद्धा आहे. मी एकदा तुम्हाला माझं पूर्ण शेतचं ओव्हरऑल दाखवते आणि व्हिडिओला इथेच संपवते. तुम्ही बघू शकता. बाय.